माझा भाऊ अनिकेत सांगोडे याला काही कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नव्हते, कुठल्याही प्रकारचं काहीच नव्हतं, तरी मेयो ह्या शासकीय रुग्णालयातील लोकांनी त्याला कोरोना पॉझिटिव्ह चेक न करता डायरेक्ट मृत घोषित केलं आणि मृत झाल्यानंतर त्याला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून त्याला हे करून टाकलं आणि त्याला तो त्याच्या फक्त त्याला तो दारू पिला होता पोळ्याच्या दिवशी, तर त्याला पोटामध्ये दुखत होतं, त्रास होतो, तर त्याला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये नेलेलं होतं. तर डॉक्टरांनी असं काहीच नाही सांगितलं की त्याला कोरोना आहे की काय आहे की काय, काहीच नाही सांगितलं, कुठल्याच प्रकारचे सिम्पटम्स नव्हते. आणि फक्त तो त्याने नेता श्वास तोडला, तर आम्हाला काही समजलं नाही. आम्ही मेओमध्ये घेऊन गेलो आणि मेओ दवाखान्यामध्ये त्या लोकांनी फक्त चेक केलं आणि सांगितलं की मृत झालेला आहे बा म्हणून, आणि त्याचा टेस्ट केला तर कोरोना पॉझिटिव्ह काढून टाकला. हे फक्त सरकारची लुटाची कमाई आहे, बाकी काही नाही आहे. फक्त लुटण्यासाठी हे करून आले. कोणाच्या जीवाचा विचार नाही करत हे लोक, कोणाच्या काही नाही. त्याला काल सकाळी 3 वाजता तो पाणी प्यायला उठला आणि धाडकन पडला, तर त्याला दिवाल लागली की काय लागली, फक्त एवढंच निमित्त झालं. तर इथल्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि सांगितलं की कोरोना पॉझिटिव्ह होता म्हणून. फक्त कोरोना सांगितलं काय, कोरोना होता त्याला काही नाही करोना ना काहीच नाही, सर्दी खासी काहीच नाही झाला त्याले, फक्त पडला त्याची मिस झाला मिस झाला जी. मुलगा त्याचं नाव अभिषेक होता. रात्री तो पोळ्याच्या कार्यक्रममध्ये मावशीच्या इथे गेला होता. तो बाथरूममध्ये त्याचा पाय पडला तो, आणखी त्याच्या डोक्याला लागला. त्याच्यानंतर त्याने उलटी केला काही, याने डोक्याला काही मारवार आला नाही. मग त्याला बेहोश झाला. तो पडल्यानंतर त्याला आम्ही मेहोमध्ये नेला. मेहोमध्ये त्याला सीधा पॉझिटिव्ह सांगितला. हो, त्याला काही त्रास नव्हता, त्रास वगैरे काहीच नाही, खोकला नाही, सर्दी नाही, काही नाही, कोरोनाचे काही लक्षण नाही होतं त्याला. असं वाटतं मेहोमध्ये जबरदस्ती त्याला याने डेट झाली होती. 2दा त्याचे टेस्ट झाले, एकदा नॉर्मल सांगितलं, दुसऱ्या म्हणे त्याला कोरोना आहे म्हटलं. मेववाले म्हटलं काही त्रास नाही, पूर्ण नॉर्मल होता तो. तो पकोड्याची दुकान होती, तो शिक्षण चालू होता त्याचा. आणखी काही शोक वगैरे होते नाही. तो काही नाही, सर्दी खोकला काही नाही, नॉर्मल होता तो. फक्त तो पडला, त्याच्या बाथरूममध्ये पाय पिसरला, आणखी तो पडला. आम्ही त्याला मेवमध्ये नेला, बेहोश झालता. त्यानंतर त्याचा मृत्यू घाशील सांगितला, आणखी त्याला कोरोना पॉझिटिव्ह सांगितलं आहे. हो, मेल्यानंतर पॉझिटिव्ह 2दा टेस्ट झाला त्याचा. पहिला नॉर्मल सांगितलं, मग दुसरीदा आणखी टेस्ट केला, म्हणे हा कोरोना झाला आहे, म्हणे पॉझिटिव्ह आहे म्हणे हा. शासन जे आहे आपले नागपूरचे, ते काही बिलकुल पण ध्यान नाही देणारा येतात. कारण की जो पण व्यक्ती भले ॲक्सिडेंटचा केस राहो या घरी पडलेला केस राहो, तो कोरोना घोषित करण्यात येत आहे. कारण की आमचा जो भाऊ होता तो फक्त नाजूकसा बिमार होता. दुसऱ्या दवाखान्यात आम्ही नेला त्या डॉक्टरनं त्याचा उपचार पण केला आणि त्याचा इलाज पण झाला. तो घरी गेला पण, जेवला पण. सायंकाळी तो फक्त बाथरूमामध्ये हलकासा फिसलला, त्या कारणाने तो बेहोश झाला. त्याच्यानंतर आम्ही मेयो हॉस्पिटलमध्ये सरकारीमध्ये नेलं आहे. त्याच्या बादमध्ये डॉक्टरांनी 15 मिनटं त्याचा काहीच नाही केला. त्याच्या बाद आम्हाला सांगून दिलं की बाहेर तो मृत घोषित झाला. त्याच्यानंतर आम्ही विचारला की दुसरी काही प्रॉब्लेम आहे का त्याला. त्यांनी असं काहीच नाही म्हटलं. त्याच्या बाद म्हटलं तुम्हाला बॉडी भेटून जाईल. बॉडी त्याची फ्रीजरमध्ये टाकल्यानंतर ते म्हणत आहे की तुमची बॉडी हे कोरोना घोषित आहे, तुमच्या पेशंटला कोरोना झालेला आहे. अरे जो व्यक्ती आमच्यासमोर 5 मिनटावरही बोलत होता, चांगल्याने मास्क घेत होता, सॅनिटायझर पण लावत होता, हर चीज व्यवस्था करत होता, त्याला अचानक कसा कोरोना होणार. आणखी जो डॉक्टर आमच्याशी जो इलाज करत होता त्याने एक पण किट नाही घालली होती. जेव्हा बॉडी आम्हाला दाखवली तो आमच्यासोबत ओपन होता, आमच्यासारखे कपडे घालून होता. त्यांनी हात लावला त्याला, त्यांनी खूप तपासला. तर मग त्या डॉक्टरनं काय ना पहिले हे प्रयत्न केले की त्याला किट घालून चेक केलं पाहिजे, या कोणी अंदर गेला तर त्याला किट घालायला लावला पाहिजे. हे असा काहीच प्रयत्न नाही केला. हे महाराष्ट्र सरकार जे पण आहे हे खूप घाणेरडी पद्धतीनं आपले व्यवस्था करत आहे आणि डॉक्टर लोक हे खूप आपला इलाजमध्ये सुधार आणत नाही आहे. याकरिता मी फक्त हेच म्हणणार येतो की आपले जेवढे बी भाऊ आहात, आजी आहात, बहिणी आहात, की सरकारी हॉस्पिटलमध्ये बिलकुल नाही जायचं ह्या वर्षी. कारण की ह्या वर्षी जो पण गेला तो बिलकुल पण वापस नाही येऊन राहिला. त्याला नाजूकशी सर्दी राव या खोकला राव, त्याला बिलकुल परत देत नाही आहेत ना. बॉडी तर पाहू बी नाही देऊन राहिले आहेत. ठीक आहे, फक्त हेच म्हणणेवाला मी.